Co-powered by टेक्नो. कोकणात घरगुती गणपती उत्सवांची परंपरा पाहायला मिळते आणि या घरगुती गणपती उत्सवामध्ये सजावटीमध्ये वेगवेगळ्या कल्पकता वापरल्या जातात. आपण सध्या मिरजोळ्यातल्या वाडकर कुटुंबांच्या घरगुती गणपती उत्सवाला या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की देवरुखमधील प्रसिद्ध मार्लेश्वर मंदिराची हुबेहूब जे मंदिर आहे ते या ठिकाणी घरगुती गणपती उत्सवाच्या सजावटीमध्ये वापरण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्येच गणपती जे आहेत ते विराजमान केलेले आहेत. बघू शकता की मार्लेश्वरला ज्या पद्धतीनं गणेश मंदिर आहे, गंगाकुंड आहे, त्याच पद्धतीनं या ठिकाणी ही गुहेच्या बाहेर हे दोन हुबेहूब मांडण्यात आलेले आहेत. त्याच पद्धतीनं या मार्लेश्वर मंदिरामध्ये गुहेमध्ये जायला लागतं, त्याच पद्धतीनं ही गुहा या ठिकाणी तयार करण्यात आलेली आहे मार्लेश्वर मंदिराची. आणि या गुहेमध्ये सुद्धा वाडकर कुटुंबियाने अत्यंत कल्पकतेनं या ठिकाणची ही गुहा दाखवलेली आहे. तुम्ही बघू शकता की शंकराची ही पिंडी आहे, मल्लिकार्जुनचं देवस्थान आहे आणि स्वयंभू मार्लेश्वर शिवलिंग या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी या गुहेमध्ये शंकर बाप्पा विराजमान झालेले आहेत त्याची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे याच बाजूला आपण जर आलो तर या ठिकाणी जो मार्लेश्वरचा प्रसिद्ध धबधबा आहे तो देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. मार्लेश्वर मंदिराच्या म्हणजे मार्लेश्वर धबधब्याच्या बाजूला या ठिकाणी गणपती विराजमान झाल्याचं चित्र या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. हुबेहूब जसा मार्लेश्वर देवस्थानाची ही प्रतिकृती या ठिकाणी उभारण्याची कल्पकता वाडकर कुटुंबियाने दाखवलेली पाहायला मिळते. आणि संबंध कला ही जी कलाकृती आहे ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. पुठ्ठा, बांबू आणि अशाच पद्धतीनं वस्तू वापरून म्हणजे टाकाऊ वस्तू वापरून या ठिकाणी हा संबंध देखावा या ठिकाणी अत्यंत कल्पकतेनं वाडकर कुटुंबियांनी या ठिकाणी साकारलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन समीर गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी. Co-powered by टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.